मंडळी नमस्कार. उद्या 22 मे आणि आपल्या सगुणा बागेमध्ये हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी आपल्याकडे शेतकरी सन्मान सोहळा हे गेले अनेक वर्ष होतोय. गेल्या काही वर्षापूर्वी त्यालाच शिंदे साहेबसुद्धा आले होते आणि ह्या वर्षी म्हणजे उद्या आपल्याकडे साधारणपणे 500 ते 600 SRTनी शेती करणारे आपले जवळचे असे 600 शेतकरी आपल्याकडे असणार आहेत आणि त्याच्यापैकी 40 जणांचा आपल्याकडे सन्मान सोहळा आहे. ह्याचं सगळं इकडे तुम्हाला दिसतं. इकडे सगळं काम चालू आहे. आता इकडे ॲज युजल आपण खूप अगदी शेवटच्या क्षणाला म्हणता येईल पण आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारात कामं चालतात. तर जसं आपल्या इकडे कृषी पर्यटन ही आपण सगुणा बागेनी अख्ख्या भारताला किंवा अख्ख्या महाराष्ट्राला दिलेली एक देण आहे, त्याच प्रकारे कृषी पर्यटनापेक्षा कितीतरी पट मोठं म्हणजे सगळी शेती जी आहे आपल्या अख्ख्या भारतातली शेती जी आहे किंवा अख्ख्या जगातली शेती जी आहे तिला चांगल्या थोड्या प्रमाणामध्ये इको फ्रेंडली आपल्याला कशी करता येईल किंवा त्याच्यानी जमिनीची पोत सुधारता येईल. शेतीमधनं जमिनीची पोत सुधारत नाही. शेतीमध्ये दरवेळेसच जी आपली जी जमीन जी आहे तिची पोत कमी कमी होत जाते, त्याची क्वालिटी कमी कमी होत जाते आपल्या जमिनीची. पण SRTमध्ये शेतीची क्वालिटी वाढत जाते आणि असे आपल्याला आता साधारणपणे 10,000 शेतकरी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फॉलो करतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर साधारणपणे 2,000 शेतकरी आहेत जे आपल्याला फॉलो करतात. आणि त्याच्यामुळे अख्ख्या भारताचं, अख्ख्या महाराष्ट्राचं, अख्ख्या जगाचं खूप मोठ्या प्रमाणात डिझेल वाचतं आहे, खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर का 10 किलो जिकडे पिकणार होतं तिकडे आता 15 ते 18 किलो साधारणपणे धान्य किंवा भाजीपाला पिकतो आहे. सो असं खूप मोठी देण ही सगुणा बागेकडनं अख्ख्या जगाला आहे. त्याची जी सुरुवात आहे जे माझे वडील म्हणजे कृषीभूषण कृषीरत्न चंद्रशेखर हरिभाऊ वडसावळे त्यांनी ही केली आणि ते आता खूप नावारूपाला पोचतं आहे. उद्या आपल्याकडे जो कार्यक्रम आहे त्या उद्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे मकरंद अनासपुरे साहेब आणि आपल्याकडे मंदार फणसे साहेब असे एक मीडियामधले खूप महत्त्वाचे व्यक्ती आणि एक ज्यांचं म्हणजे शेतीसाठी ज्यांना शेतीमित्र ज्यांना ओळखतात अशा प्रकारे अनासपुरे साहेब असे दोन्ही महत्त्वाचे लोक आपल्याकडे असणार आहेत. आणि दरवर्षी हा कार्यक्रम आपल्याकडे होतो. ते कसा होतो काय होतो ते आपण तुम्हाला दरवेळेस सांगू. आता इकडे तुम्हाला वेगवेगळी सगळी कामं होताना दिसत आहेत. इकडे सर आपल्या गावडे सरांचं हे सगळं मैदान आहे, गावडे सरांचा एरिया आहे सगळा जिथे आपल्याकडे मल्लखांब होतो. बरेच वेळेला आपण इकडे कधी मल्लखांब पाहिला असेल. त्याचनंतर इकडे नितेश जो आहे, नितेश आज फुल ॲक्शन मोडमध्ये आहे. दरवेळेसच असतो नितेश. तर नितेश काय सगळे कामं झाले आहेत, काय सीन शॉट काय सगळं बरोबर आहे का? आमचा जो नितेश आहे त्याला साऊथची लोक KGFचं स्टार म्हणून त्याला पळवून घेण्यासाठी त्याच्यावरती किडनॅपिंगसाठी 2-4 त्याच्यावरती हे झाले पण त्याला आम्ही पकडून ठेवला इकडे. सो त्याला अजूनपर्यंत कोणी पकडून नेलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इकडे बाकीचे सगळे म्हणजे गजानन नमस्कार. मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. सगुणा बागेतले सगळे हिरे सगळं नमस्कार. काय म्हणतो कसं काय चाललं आहे? चालेल तयारी सगळं आहे व्यवस्थित? ते आपलं डेकोरेशनचं काम करतो आहे आपल्याकडे. ऑफकोर्स निलेश आपल्याला असतो आपल्या गावातला निलेश मंडप डेकोरेटर्स ते सुद्धा आपल्या इकडे मदतीला असतात. इकडे आपल्या इकडे स्क्रीनचं काम चालू आहे, हे सगळं चालू आहे. आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे ऑफकोर्स असे जे कार्यक्रम असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे हॉटेल्समध्ये किंवा इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम्स होत असतात. पण आपलं जे कृषी पर्यटन केंद्र आहे तिथेसुद्धा आपण अशा प्रकारचे खूप सक्सेसफुल कार्यक्रम करत असतो मंडळी. तर हा कार्यक्रम कसा होतो आहे, काय त्याच्यामध्ये किती लोकांना आपण कोणाकोणाला उद्या त्यांचा सन्मान केला जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगू. एक प्रकारे छोटेखानी कार्यक्रम असं त्याला म्हणता येईल पण ह्याचा इम्पॅक्ट खूप भयंकर मोठेखानी आहे. तुम्हाला जर का समजू शकत असेल तर शेती ही आजच्या जगामध्ये खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज आत्तापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा ऑइलवरती युद्ध झाली, त्याच्यानंतर युद्ध झाली पाण्यावरती, त्याच्यानंतर अजून भविष्यामध्ये ऑलरेडी आपण काही वेळेला पाहिलं की काही देशांमध्ये युद्ध झाली, त्याच्यानंतर फूडच्या क्रायसिसवरती त्याचा परिणाम झाला आणि फूडलासुद्धा आज युद्ध म्हणून म्हणजे एक प्रकारे वॉर वेपन म्हणून वापरलं जाते. आज आपण अनेक ठिकाणी बघतोय की युद्धाचा आपल्या अन्नाचा साठा थांबवला जातो आणि त्याचा वॉर मध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. सो अनेक ठिकाणी अन्न जे आहे हे आता खूप भयंकर महत्त्वाची कमोडिटी होणार आहे. माणसं काही फक्त मांस खाऊन किंवा फक्त बटाटे खाऊन काही जगू शकणार नाही आहेत. त्यांना इतर भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी स्पेशली भारतासारख्या लोकांना लागणारच आहेत. आणि हे आपण सगळं कशा प्रकारे करता येईल. छोटे शेतकरी, हजारो एकराचे शेतकरी आणि ते छोटे शेतकरी 10 एकर 5 एकर 2 एकर अशा प्रकारचे छोटे शेतकरीसुद्धा जे आहेत त्यांना सशक्त कसं काय करता येईल, त्यांना त्यांच्या हातामध्ये ताकद कशी काय देता येईल, त्यांच्या हातामध्ये परत शेतीला नव्याने एक ताकद कशी काय देईल. कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे शेती हे काही फार असं ग्रेट काय म्हणता येईल त्याला एक प्रकारे प्रोफेशनल ऑप्शन नाही आहे की ज्याच्यामध्ये लोक खूप फार ग्रेट असं त्याला ऑप्शन असं म्हणता येणार नाही प्रोफेशनली. तर
त्याला आपल्याला प्रोफेशनली चांगलं कसं करता येईल ह्याच्याविषयी हे सगळा कार्यक्रम आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. SRT म्हणजे काय, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे काय, हे तुम्हाला जर का माहिती नसेल तर तुम्ही डेफिनेटली मी ह्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक देतो आहे. त्यांचा चॅनल जो आहे, माझे वडील जो तो चॅनल चालवतात, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही समजून घ्या काय होतं आहे जगामध्ये, काय होतं आहे. नुसती शेती, आपल्याला आज आपण शेतीपासून दूर होतो आहे, पण नुसती शेती न करता त्या शेतीमध्ये आपण अजून पुढे कसं जाऊ शकतो, त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजीज येतात. ह्याला नवीन टेक्नॉलॉजी नाही म्हणतात, ही खरं ॲक्च्युली जुनी टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण नवीन याच्यामध्ये आणतो आहे. पण ही जी टेक्नॉलॉजी ह्यानी कशा प्रकारे अख्खा जग कशामुळे वाचू शकतं. आज ग्रीन हाऊस एमिशन्स कसे वाचू शकतात. आज आपण जी जमीन जी आता नापीक होत चालली आहे, कितीतरी शेकडो थाउजंड्स ऑफ एकर्स जमीन नापीक होत चाललेली आहे, कारण त्याचा खूप जास्त वापर केला जातो शेतीमध्ये. सो हे सगळं आपल्याला कसं काय करता येईल त्याचं एक तुम्हाला समजेल की SRT ही पद्धत ही आपण सगुणाबागेनी जी जगाला दिलेली आहे, जसं कृषी पर्यटन आहे तशी जी जगाला दिलेली गोष्ट आहे, आपल्या भारताला दिलेली गोष्ट आहे, तशा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण सगुणाबागेकडनं जगाला दिलेल्या आहेत किंवा भारताला दिलेल्या आहेत, महाराष्ट्रात दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की त्याच्याविषयी थोडंसं अजून डीप त्याच्यामध्ये थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आपण लवकरच भेटू सगुणाबागेमध्ये. आणि तुम्हाला जर का अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. आम्ही त्याच्याविषयीची अजून माहिती, अजून गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत राहू. त्यासाठी तुम्ही शेतकरीच असायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही जनरल एक सर्वसाधारण भारताचा नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही माहिती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ही माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ऑफकोर्स भारतामध्ये अशा सगळ्या गोष्टींना, जिथे एखाद्या गोष्टी, जिथे इनोव्हेशन आहे किंवा जिथे नाविन्य काहीतरी आहे जे हजारो वर्ष चालत आलं आहे मे बी, आणि आपण ते ह्या दिशेला आणि आपण जरा ह्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करतो आहे, तर माणसं आणि बरेच आपल्याला ज्यांना सपोर्ट, आपल्याला ज्याची सपोर्टची गरज आहे अशा गोष्टी आपल्याला लगेच सपोर्ट करत नाहीत. पण आपला जो लढा आहे, आपण जे आपल्या प्रकारे चालतो आहे, आपण खूप सक्सेसफुली करतो आहे. आणि आज तुम्हाला दिसते की आपल्याला साधारणपणे 10,000 लोकांची आपल्याकडे एक प्रकारे आपल्याला फॉलोअर्स तयार झालेले आहेत, जे शेतकरी आहेत. 10,000 शेतकरी म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, निदान 2 ते 3 लाख एकर क्षेत्र असं आपण समजू शकतो. हे क्षेत्र आज SRT पद्धतीने, जे सगुणाबागेने दिलेलं तयार झालेलं आहे, अशा पद्धतीने आज शेती करतायत. आणि त्याच्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट होतो आहे. अजून 10-15 वर्षानंतर ही गोष्ट खूप मोठी होईल. तर डेफिनेटली मंडळी, आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूया. तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा, आम्हाला सपोर्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. सगुणाबाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.